पेपर फुटी प्रकरणामध्ये विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आहे। नीट पेपर प्रकरण सगळ्यांनाच माहिती आहे, त्यानंतर ज्या प्रकारे आंदोलन झाली, मात्र त्यानंतर आता एमपीएससीची देखील पेपर फुटल्यासारखं म्हटलं जात आहे आणि यावर सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असतील किंवा मग काँग्रेसचे नेते असतील हे आवाज उठवताना बघायला मिळतात। मात्र अजूनही राज्य सरकारकडून काही याबाबत म्हणण्यात आलेले नाही। आपल्यासोबत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे सर आहेत। सर, खूप गंभीर प्रश्न आहे, कारण नीट सारखा पेपर फुटल्यानंतर देशभरात काय झालं आपण सगळ्यांनी पाहिलं आणि आता एमपीएससीचा मुद्दा देखील तशाच प्रकारे समोर येतोय। लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू आहे। खरं म्हटलं तर पूर्वीच्या परीक्षा व्हायच्या त्या निपक्षपाताने व्हायच्या असं माझं मत आहे, परंतु आत्ताच्या सिस्टीममध्ये एक वेगळ्या प्रकारचं रॅकेट आहे आणि हे रॅकेट कोणाच्या तरी आशीर्वादाने चालल्याशिवाय होऊ शकत नाही। आपण जर बघितलं असेल तर नीटच्या पेपरच्या बाबतीमध्ये आंदोलन झालं, जबाबदारी घ्यावी लागली म्हणून मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला, विद्यार्थी देशभरातून उतरले, लाठीचार्ज झाला पण मागे हटलं नाही। माझं मत आहे की नीटचे पेपर असतील, एमपीएससीचे पेपर असतील वगैरे परीक्षा असतील, ह्या सातत्याने कुठल्या ना कुठल्या तरी चर्चेमध्ये येत आहे। मी आजही जबाबदारीने सांगतो, हे मला वाटतं सरकारला, यंत्रणेला, पोलीस डिपार्टमेंटला सगळ्यांना माहीत असतात आणि हे करत असताना त्या दिवशी मला शिक्षण मंत्र्यांनी एक स्टेटमेंट दिलं दादासाहेब भुसेंनी, यापुढे खाजगी क्लासेसवर आम्हाला बंदी घालावी लागेल। मला वाटतं की त्यात फार मतितार्थ आहे। माझ्या माहितीप्रमाणे हे पेपर म्हणजे आपल्या राज्यामध्ये फुटतील म्हणून दुसऱ्या राज्यामध्ये पेपर काढायचे आणि तिथूनच फुटले जातात, म्हणजे हा पेपर हमखास फुटला जातो। जो अभ्यास करणारा विद्यार्थी असतो, ज्याचं मेरिटवर त्याला स्वतःची शिक्षण व्यवस्था गरीबातल्या कुटुंबातल्या विद्यार्थ्याला उभी करायची असते, ती व्यवस्थेला छेद करून पैसा आहे तो आता मोठा होतो, तो डॉक्टर होतो, तो फर्स्ट ग्रेडमध्ये होतो, अशा प्रकारची चर्चा दुर्दैवाने विद्यार्थ्यांमध्ये होते, म्हणून तो क्लेश होता तो त्या दिवशी बाहेर पडला। आणि हे आपल्याला सर्वांना माहिती असून सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्षित केलं जातं, हे फारच मोठा दोष आहे। एक स्वागतार्ह आहे की काल संसदेमध्ये एक कायदा मांडण्याच्या बाबतीमधला निर्णय घेतलेला आहे की 10 वर्ष सक्तमजुरी, 10 कोटी दंड वगैरे। माझं म्हणणं असं आहे की याच्या मुळामध्ये जसं एखाद्याला आंदोलकाला कोणीतरी शक्ती पाठीमागं आहे का याचा शोध आता ज्या पद्धतीने तत्परतेने सरकार घेत आहे, माझी विनंती आहे की त्या सिस्टीमच्या पाठीमागे जाऊन ही सिस्टीम उकडून टाकण्यासाठी सरकारने यंत्रणा लावली तर मला वाटतं सगळं बाहेर येईल आणि कुठेतरी शिस्त लागेल। नाहीतर काही झालं तरी हे पेपर लीक जे आहे ते थांबणार नाही, त्यामुळे गरिबांचा अन्याय होतोय किंवा जो हुशार विद्यार्थी आहे त्याचे अन्याय होते, ही सत्य परिस्थिती। म्हणून आमची मागणी एवढीच आहे की या सर्व गोष्टीची म्हणजे सर्व राज्यातले परीक्षा ज्या होतात, या आम्ही अगदी फार जबाबदारीने सांगतो, म्हणजे आता एखाद्या राज्य सरकारने शासकीय परीक्षा घेण्यासाठी काही एजन्सी अपॉइंट केलेल्या आहेत, त्या एजन्सी काही निपक्षपाताने करतात का? त्याचे पण कोर्ट मॅटर्निटी झाल्या ना, म्हणजे बँकिंग भरती वगैरे ह्याच्यावर त्याच्यावर, आणि सरकारच स्थगिती देतं, आम्ही देत नाहीये। म्हणजे हा स्थगिती देणं हे सरकार का करतं? अरे तुम्हीच अपॉइंटमेंट केलेल्या ज्या एजन्सी आहेत त्याच्या व्यतिरिक्त बाहेर कोणाची परीक्षा घेऊ नये, तरी सुद्धा त्याच्यावर लोक आरोप करतात। मग ही जी सिस्टीम आहे, म्हणजे एखाद्याला आपण बहाल करायचं तो सुद्धा त्या ठिकाणी करप्ट होत असेल, तर मला वाटतं की ह्या सर्व गोष्टीच्या बाबतीमध्ये परीक्षा कोणी, आता टाटा कन्सल्ट म्हणून आहे कंपन्या, ह्या कंपन्या परीक्षा घेताना एकदम निपक्षपाताने घेतात आणि ह्या निपक्षपाताने करणाऱ्या कंपन्यांना आता कोणीतरी आपल्या एजन्सी दुसऱ्या नेमायच्या आणि त्या एजन्सीकडून भरती करताना मला पाहिजे त्या लोकांना भरती करायचं, मग हे प्रकार गरिबावर अन्याय करणार आहे। म्हणून मला वाटतं की या बाबतीमध्ये जशी आपण चौकशी इतर करताय तशी केंद्र सरकारने, मग ईडी, सीबीआय वगैरे सगळी जी यंत्रणा आहे, विरोधकांना मागे लावण्यापेक्षा ही सगळी यंत्रणा त्यांनी जर या सिस्टीमच्या विरोधात राहिली तर मला वाटतं की देशामध्ये जी काही शिक्षण प्रणालीमधली परीक्षेचा विश्वासार्हता आहे ती परत उभी राहील, नाहीतर काही होणार नाही। एका मंत्र्यांचा राजीनामा होईल, पण सिस्टीम खाली जी आहे ती तशीच राहील असं माझं मत आहे। जसं आता एमपीसीचा पण आपण मुद्द्यावर बोलतोय, दादा भुसेंवरती आता पुन्हा असं एकदा आरोप सुरू झालेले आहेत, कारण ते पण मंत्री आहेत, त्यांनी देखील जबाबदारी स्वीकारायला पाहिजे, त्यांच्याही राजीनाम्याची मागणी होते। नाही, मी तेच सांगितलं ना की आता त्या दिवशी शिक्षकांच्या भरतीचा पेपर सुद्धा फुटला गेला, शिक्षक भरतीचा पेपर फुटला गेला। आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आता या एमपीएससीच्या परीक्षेमध्ये सुद्धा
आपण औषध विक्रेत्यांचा औषध निरीक्षकांची जी पदं होती त्यामध्ये पेपर फुटला गेला, काही लोकांना तो दिला गेला. आणि एवढंच नाही, पेपर देताना सांगितलं की तुम्हाला मेरिटमध्ये आणून तुम्हाला नोकरी सुद्धा मिळवून देतो म्हणून 15 लाख द्या. अशा प्रकारची जर मागणी झाली असेल तर राजीनामा मागितला पाहिजे. शेवटी तुमच्या खाली ज्या पद्धतीने प्रक्रिया सुरू होते, आता तरी देशाने आणि राज्याच्या प्रत्येकाने जबाबदारी घ्यावी. आणि ती जबाबदारी एवढीच घ्यावी की एका आंदोलनाने काय देशाची क्रांती होती बघितल्यानंतर विद्यार्थी किती अस्वस्थ आहे. त्यामुळे खाली सुद्धा तशा पद्धतीने आमच्याकडे येताना बरीच लोक येतात. एमपीएससीच्या परीक्षेचे येतात, पोलीस भरतीची लोक येतात, त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारचे नियम निकष वगैरे हे ते केले. निपक्षपणाने अशा प्रकारची भरती प्रक्रिया होते यावर आत्ता कोणाचा विश्वास राहिलेला नाही. तुम्ही स्वतःहूनच काही लोकांना पुरस्कृत करता की तुम्ही आता हे भरत्या करा म्हणून, ती चुकीचं आहे मला वाटतं. आणि त्यामुळे ह्या बाबतीमध्ये जिथे जिथे अशा प्रकारची घटना घडतील त्या मंत्र्यांना आता राजीनामा द्यावा लागेल. यासोबतच जसं आता दिल्लीमध्ये आपण पाहिलं, दिल्लीमध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले. मुंबई महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात सगळ्याच विद्यार्थी रस्त्यावर उतरले. त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत आणि त्यांना सातत्याने फोन जात आहेत पोलिसांकडून किंवा मग नोटिफिकेशन जात आहेत. गुन्हे मागे घेतले जातील असं म्हटलं जातं. म्हणजे जे पी नड्डांनी त्यावेळेस म्हटलं की गुन्हे मागे घेतले. मात्र आता कायदेशीर कारवाई करावी लागते, वकील उभे करावे लागतात, अशी सगळी प्रोसेस आहे. एवढा तर केंद्र सरकारने सर्वच विद्यार्थ्यांचे गुन्हे सरसकट मागे घ्यायला पाहिजे होते, मात्र ते होताना दिसत नाहीये. महाराष्ट्रात आणि मुंबईतही तसंच. मी खरं सांगू तुम्हाला, विद्यार्थ्यांनी त्यांच्या हक्कासाठी आंदोलन केलं. ते आंदोलन करत असताना आता वैयक्तिक आपल्याला झुकावं लागलं ह्या राग मनामध्ये ठेवून आता आंदोलक घरी गेल्यानंतर बाकीच्यावर गुन्हे दाखल करण्याचा सपाटा लावणं हे दुर्दैवाचं आहे. कारण एक गुन्हा झाला तर त्याचं करिअर उद्ध्वस्त होईल. मला वाटतं की ते फार सरकारला अडचणीचं ठरेल. कारण जे विद्यार्थी आलेले होते ते सर्व थरातले, सर्व समाजाचे, श्रीमंत पण होता आणि गरीब पण होता. आणि अशा विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतर ज्यावेळेला त्याचं सर्टिफिकेट त्याला असतं, त्याची वर्तणुकीचं पोलिसचं सर्टिफिकेट त्याला येतं, त्यावेळेला त्याच्या गुन्हे जर दाखवले तर त्याला निवड करताना, प्रक्रिया करताना अडचण निर्माण होईल. माझं म्हणणं आहे की सरकारने आगीशी खेळू नये परत. आता त्या लोकांनी शांततेत आंदोलन केलं पण तुम्ही लाठीचार्ज केला. मग आमचा मागणी अशी आहे, आंदोलन शांततेत चालू असताना सुद्धा लाठीचार्ज ज्यांनी केला त्यांच्यावर तुम्ही का कारवाई केली ना अजून? पोलिसांनी सरळ सरळ बिहारमध्ये तर गोळ्या AK-47 मधून चालवल्या. त्यांना निलंबित फक्त केलं. कोण बोलतो पुढी टाकतो त्याला तुम्ही निलंबित केलं. मला वाटतं की त्या विद्यार्थ्यांनी आपल्या हक्कासाठी लढाई केली. त्या विद्यार्थ्यांचं आयुष्य गुन्हे दाखल करून उद्ध्वस्त करू नये. आमची नम्रतेने विनंती आहे सरकारला की तशा पद्धतीचं दुर्दैवाने करून त्या विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका. आणि तसं जर करणार असेल तर परत एकदा जनक्षोभ होईल. कारण विद्यार्थ्यांचं तुमच्या चुकामुळे त्यांना आंदोलन उतरावं लागलं. त्यांचे सकट सगळे गुन्हे मागे घेण्याचा निर्णय ताबडतोब घेऊन तशा प्रकारचं कोण कारवाई करत असेल तर त्याला लगेच थांबवण्याचा आदेश द्यावे. जे तुम्ही आश्वासन दिलं ते द्यावं. आणि तसं जर झालं नाही तर त्या विद्यार्थ्यांची जबाबदारी सरकारवर राहील. मुख्यमंत्रीच गृहमंत्री आहेत, जसं आता तुम्ही म्हणाला बिहार किंवा मग ओडिसा, इथे सरकारने नोटिफिकेशन्स काढले की विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले जाणार नाहीत आणि ज्यांच्यावर झाले ते आता शिल्लक राहणार नाहीत. असंच नोटिफिकेशन महाराष्ट्राने देखील काढणं गरजेचं आहे. कारण महाराष्ट्रात त्या मानाने अत्यंत शांततेने हे आंदोलन झालं. माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन झालं ते फार शांततेने झालेलं आहे. त्यामुळे मला वाटत नाही गुन्हे दाखल झाले असेल. मला खोटं सांगत नाही, पण मला एका विद्यार्थिनीचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला आंदोलन करायचं आहे पण आम्हाला परवानगी दिली जात नाही. मग ते दादरला शिवाजी पार्कला त्यांनी आंदोलन केलं. आझाद मैदान त्यांनी मागितलं होतं पण त्यांना मिळालं नाही. पण शांततेत आंदोलन झालं, कुठेही अशा प्रकारचं झालं नाही. परंतु आंदोलनाला पुढाकार कोण घेतला, कोण कोण आंदोलनात होते म्हणून पोलिसांनी रेकॉर्ड काढून त्यांच्यावर कुठल्या प्रकारची जबरदस्ती करू नये, कारवाई करू नये. मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती करेन की जसं केंद्र सरकारने ज्याप्रमाणे निर्णय घेतला त्याप्रमाणे आपण सुद्धा पोलीस यंत्रणेला खाली सूचना करून अशा विद्यार्थ्यांवर कुठल्या प्रकारचे गुन्हे दाखल करू नये अशी शासनाने निर्णय घ्यावा अशी माझी मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना विनंती आहे. तर शेवटचा मुद्दा, राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार अशा पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या. दिल्लीमध्ये गाठीभेटी वाढलेल्या आहेत. सुप्रियाताईंनी अमित शहांची भेट घेतली किंवा मग पार्थ पवार असतील, प्रफुल्ल पटेल असतील, शरद पवार साहेबांची भेट घेतली, अशा प्रकारची माहिती समोर येते दिल्लीमध्ये. मला एक कळत नाही, आता कोणी कोणाला भेटायचं म्हटलं त्याला लगेच राजकीय चर्चा व्हायला लागलेल्या आहेत. सुप्रियाताई मला वाटतं बजरंग बाप्पांना घेऊन, सोनावणेंना आमच्या घेऊन बरोबर त्यांचा 10 तारखेला
दिल्लीमध्ये फंक्शन आहे, त्या फंक्शनच्या निमंत्रणासाठी गेलेले आहेत. आता त्या भेटायला गेला, त्या कौटुंबिक कार्यक्रमात निमंत्रित करायला, की त्याची लगेच ब्रेकिंग न्यूज होते. त्यानंतर राज्यसभेमध्ये पवारसाहेब पण आहे, राज्यसभेमध्ये प्रफुल्ल पटेल आहेत, राज्यसभेमध्ये पार्थ पवार आहे. आता राज्यसभेमध्ये तिघजण एकत्र भेटले, त्याला पण राजकीय अँगल दिला जातो. माझ्या माहितीप्रमाणे ज्या वेळेला अशा प्रकारच्या आमच्या पक्षाच्या भूमिकेतून मी आपल्याला परत एकदा स्पष्ट सांगतो की अशी कुठल्याही प्रकारची अधिकृत चर्चा पक्षाची कुठे नाही. आणि ही चर्चा नसताना एखाद्या वैयक्तिक भेटीला लगेच अशा प्रकारचा रंग देणं योग्य नाही. ज्यावेळेला कुठला निर्णय व्हायचा असतो तेव्हा पक्षाच्या श्रेष्ठी चर्चा करून निर्णय घेतील. आता गेल्या 2-3 महिन्यापासून ह्या सगळ्या चर्चा आहेत. कुठं आलंय का, झालो का आम्ही विलीन, कुठल्या मर्ज झालो का, विलिनीकरण झालं का, काही झालेलं नाही, फक्त चर्चा. आणि ह्या चर्चेमध्ये कार्यकर्ता आमचा डिस्टर्ब होतोय म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं अशी कुठलीही चर्चा नव्हती. मग गेल्या 3 महिन्यापासून फक्त आमची चर्चा चालू आहे. मला वाटतं योग्य नाही. आणि एखाद्या आता मुख्यमंत्र्यांना मी वेळ मागितलेला भेटायचा, मग मी भेटीला मागितला मुख्यमंत्र्यांना, म्हणून मी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलो म्हणजे ती राजकीय भेट होते असं होत नाही. कामं असतात, पक्षाची कामं असतात, काही वैयक्तिक कामं असतात, त्याच्यावर भेटीला जातो. आणि मुख्यमंत्री सर्वांचे आहेत, विरोधी पक्षाचे पण आहेत, ते भेटतील. नेते काही जे केंद्रातले मंत्री भेटतील. आता मला सांगा, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना भेटले पवारसाहेब, टीका झाली, पण पवारसाहेब भेटल्यानंतर मार्ग निघाला असा आमचा अनुभव आहे. आणि पवारसाहेबांनी बोलल्यानंतर दोन्ही पुढच्या चर्चा सुरू झाल्या. चर्चा सुरू झाल्यानंतर मार्ग निघाला. दोन्ही जर ताणून बसले असते तर अजून प्रकरण चिघळलं असतं. म्हणून मला वाटतं की त्यांनी त्या दिवशी जी भेट घेतली ती भेट शेतकऱ्यांची पण होती आणि ती भेट या विद्यार्थ्यांसाठी होती. मग ती भेट झाल्यानंतर विद्यार्थ्यांची चर्चा सुरू झाली. विद्यार्थ्यांनी पण सकारात्मक भूमिका घेऊन चर्चा सुरू केली नेत्यांनी. आणि नरेंद्र मोदी साहेबांच्याकडून पण मंत्री महोदय त्या ठिकाणी चर्चेला बसले. ही चर्चेतून मार्ग निघाला. आता ती चर्चा झाली नसते तर आज प्रकरण कुठपर्यंत गेलं असतं. म्हणून मला वाटतं की या सर्व चर्चेतून मार्ग काढणारा नेता जर कोण जात असेल तर ती भेट झाल्यानंतर सुद्धा बोलले, अरे मग आता त्या भेटीमध्ये आता परत NDAमध्ये आम्ही जाणार आहोत. अशी कुठल्या प्रकारची चर्चा सध्या अजिबात नाही. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. तर पेपर फुटी प्रकरण असेल किंवा पक्षांचं विलिनीकरण असेल किंवा NDA सोबत जाणं असेल, संपूर्णपणे जे स्पष्टीकरण आहे ते पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिलेलं आहे. त्यामुळे यशसोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.